डीजेच्या आवाजामुळे जे बहिरेपण आलेलं आहे तो आपल्या सोबत आहे सागर मोरे. आपण त्याच्याकडून जाणून घेऊ त्याची नेमकी काय स्टोरी आहे. सागर, आता तुला कुठल्या कारणाने नेमकं ऐकू येतं आता? मला ॲक्च्युली ह्या कानाने 30 ते 40%च फक्त ऐकायला येतं. 60% हा कान माझा डॅमेज झालेला आहे आणि हा 95% डॅमेज झाला आहे. नस पूर्ण डॅमेज झाली. ह्याच्यावरती मला डॉक्टरनी सर्जरी हाच उपाय सांगितलेला आहे आणि मशीन मी ऑप्शन विचारलं त्यांना, पण मशीन ऑप्शन ह्याला काहीच होऊ शकत नाही म्हटले आणि ह्याला रिकवर करू, प्रयत्न करू फक्त असं म्हणतात. त्याची पण गॅरंटी सांगत नाही ह्या कानाची. जेवढं आहे फक्त तेवढ्या डिस्टन्समधनं मला ऐकायला येणार. थोडं लांब गेलं तर मला असं ऐकायला येणार नाही. बरं, हे झालं कसं नेमकं? म्हणजे विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस तुला त्रास झाला डीजेच्या आवाज, नेमकं तू होतास कुठं आणि ते झालं काय? मी विसर्जनच्या दिवशी मी घरातनं म्हणजे आमच्या मंडळाची मिरवणूक होती. मी इथनं निघालो कात्रज किनार हॉटेलपाशी. तिथनं मिरवणूक आमची 12 वाजता चालू झाली. जशी चालू झाली तशी मी साऊंडच्या पुढे नाचत होतो. साऊंडच्या म्हणजे ट्रॅक्टरच्या पुढे आणि ती चालू झाल्यानंतर थोडं अंतरवरती गेल्यावरती कात्रज बस स्टॉपपाशी चौकात तिथं एकदम 4 साऊंड आले. 4 साऊंडच्या आवाजामुळं मला त्यावेळेस काही कळलं नाही. भरपूर आवाज होता, म्हणजे सगळे प्लाझ्मा साऊंड होते सगळे. त्याने मला त्यावेळेस काय जाणवलं नाही, पण ते तळ्यापाशी गेलो. तळ्यापाशी गेल्यानंतर आमच्या मंडळाची आरती वगैरे झाली. मला बाकीचे साऊंडचे आवाज येत नाही, इकडचे पण येत नव्हते, कुणाचेच आवाज येत नव्हते आणि लिटरली कोण माझ्याशी बोलतं तेही कळत नव्हतं. मग मी तिथनं घरी आलो. वडिलांशी संपर्क साधला बोलायचा. वडील पण बोलत आहेत माझ्याशी, पण वडील बोलतात पण मला ते बोललेलं ऐकायला येत नव्हतं काहीच. मग मी तिथनं थोडीशी धावपळ केली चुलत्यांच्या घरी जाऊन वगैरे. त्यांनी मला दवाखान्यात नेलं चुलत्यांनी वगैरे घरच्यांनी. ते नेल्यानंतर मला मोदी हॉस्पिटलला नेलं. मोदीचे तिथं त्यांनी आम्हाला भरपूर खर्च सांगितला. त्यानंतर मी भारतीला ॲडमिट झालो. भारतीला ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या कानात हा कान 95% त्यांनी ते मशीनवरती हे केलं, पूर्ण चेक केलं. हां, त्याच्यानंतर हा कान मला 95% डॅमेज सांगितलं त्यांनी आणि हा 60% 70% डॅमेज सांगितलं. त्यातून 10% कव्हर झालेला आहे. तर तू एक विषय मांडला होता की प्लाझ्मा डीजे म्हणजे काय? साऊंड सिस्टीम. मला ॲक्च्युली प्लाझ्मा म्हणजे डीजे असा की ते भोंगे वगैरे सोडतात, कर्कन आवाज सोडतात. ते साऊंडवाल्यांना सांगायचं आहे की असले साऊंड, म्हणजे मला साऊंडवाल्यांना काय बोलायचं नाही आहे, पण असं साऊंड लावू नका जेणेकरून आज माझ्यावरती वेळ आलेली आहे. आज माझ्या 2 बारक्या पोरी आहेत. घर माझ्यावरती चालतंय. आज मला आयुष्यभरासाठी बाहेर राहायला लागलं आहे. असं उद्या भविष्यात जाऊन कुणाला वेळ यावी नाही, तरुणावर वेळ यावी नाही, वयस्कर माणसावर यावी नाही, लहान पोरावर यावी नाही. मला एवढंच सांगणं आहे साऊंडवाल्यांना, चांगले साऊंड लावा जेणेकरून भविष्यात आज सागर मोरेवर वेळ आली, भविष्यात दुसरं सागर मोरे नाव व्हावं की भविष्यात दुसऱ्या कुठल्या कार्यकर्त्यावर अशी वेळ यावी नाही. मला भरपूर कार्यकर्त्यांना सांगणं आहे, ट्रॅक्टरवर नाचणारे म्हणा, खाली नाचणारे, साऊंडपाशी थांबू नका, लांब जाऊन थांबा. आणि सगळ्यांना उत्सव असतो, गणेश उत्सव म्हणा, दहीहंडी म्हणा, ते असतं, पण तुम्ही स्वतः तब्येतीची काळजी घ्या. मी ॲक्च्युली कानात माझ्या कापूस असताना पण मला एवढा त्रास झाला आहे. मी कापूस घालून साऊंडपाशी होतो, साऊंडच्या पुढं होतो, तरी पण मला त्रास झालेला आहे एवढा. मला तरुणांना सांगणं एवढंच आहे की तुम्ही स्वतःच काळजी घ्या तुमची. आज माझ्यावरती वेळ आलेली आहे, तुमच्यावरती नको आहे. मला भारतीय हॉस्पिटलला तात्यांनी मदत केलेली आहे भरपूर, पण आता पुढं जाऊन मला अजून काय मदत भेटेल अशी अपेक्षा आहे, माझं असंच म्हणणं आहे. बरोबर. या ठिकाणी तुम्ही पाहिलं की सागर मोरेची जी कहाणी आहे, खरं तर प्रत्येकानेच आता डीजेच्या पासून किती लांब थांबावं हे प्रत्येकाने आता आत्मसात केलं पाहिजे. कॅमेरामॅन विके कांबळेसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे.